नमस्कार. आपल्यासोबत यावेळेस ओंकार कांबळे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण मतदारसंघातील आढावा जाणून घेणार आहोत. धुळे जिल्हा परिषद मतदारसंघाच्या सध्या निवडणुका सुरू आहेत आणि यामध्ये कशा पद्धतीनं आढावा सुरू आहे, ते आम्ही त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार ओंकार. नमस्ते, जय भीम. अ, यावेळेस रुई मतदारसंघातील ज्या निवडणुका सुरू आहेत, त्याच्यामध्ये अ, जे उमेदवार उभे आहेत, त्या उमेदवारांविषयी तुम्ही काय सांगाल? उमेदवार सगळ्यात बघायला गेलं तर आता आपल्याकडं एक युवकांचं प्रेरणास्थान म्हणून ज्यांच्याकडे आपण बघतोय ते ऍडव्होकेट राहुल आबळे साहेबच या ठिकाणी आम्हाला आता सक्सेस झालेले दिसत आहेत या मधुरी मतदारसंघामध्ये. कारण की बाहेरून आलेले जे उमेदवार आहेत, मला वाटतंय इथला ज्या विचारधारेनं इथं आंबेडकरी विचारधारा जी आहे, या विचारधारेनं आता युवकांच्या पासून असू दे किंवा या आपल्या बौद्ध समाज आणि इथल्या बहुजन समाजाचं जे एकमत आता झालेलं आहे, इथल्या बहुजन समाजाला ऑलरेडी भाजप पक्षानं डावललेलं आहे. इथं आमच्या या बहुजन समाजावरती आता अत्याचार त्यांनी केलेला आहे आणि कदापि या रुई जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तो बहुजनांच्यावर अन्याय आम्ही आता सहन करू देणार नाही. म्हणून म्हणून आज रुई जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व बहुजन बांधव आज ताकदीनं काँग्रेसच्या बंटी साहेबांच्या आणि ऍडव्होकेट राहुल साहेबांच्या पाठीमागे थांबलेला आहे. राहुल साहेब किंवा अ, जो काँग्रेस पक्ष आहे यांच्याच बाजूनं हा कौल आहे असं तुम्हाला का वाटतं? कारण की आता जर बघायला गेलं तर प्रत्येक खेड्यापाड्यात, कारण की गेली अनेक वर्ष जेव्हा राजू आवळे साहेब आमदार होते तेव्हा त्यांनी अतिशय या ग्रामीण भागामध्ये काम केलेलं आहे. त्यांची नाळ इथल्या ग्रामीण आमच्या रुई असू दे, तिळवणी असू दे, साजणी असू दे, माणगाव बाबासाहेबांची स्पर्शभूमी असू दे, अत्तिग्रे असू दे, मुडशिंगे असू दे, या भागामध्ये राजू आवळे साहेबांची नाळ प्रत्येक माणसासंग जोडलेले आहे आणि एक माणसातला माणुसकीचा माणूस म्हणून राजू आवळे साहेबांच्याकडे आपण पाहतोय. म्हणूनच आज खऱ्या अर्थानं ऍडव्होकेट त्यांचे चिरंजीव ऍडव्होकेट राहुल आवळे साहेब यांच्या पाठीमागे आम्ही सगळेजण खंबीरपणे उभा राहणार आहोत. तुम्ही बोलताना काही वेळापूर्वी असं म्हणालात की बीजेपीनं जो उमेदवार दिलेला आहे तो उमेदवार त्या उमेदवाराची उमेदवारी या ठिकाणी समोर आलेली आहे. त्या उमेदवारीबद्दल तुम्हाला काय वाटतं? काय झालं की ज्यावेळी जिल्हा परिषद रुई मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्या, तारखा जाहीर झाल्या, त्या टायमाला रुईमधून असू दे, तिळवणीमधून असू दे, साजणे असू दे, माणगाव असू दे आणि ह्या अनेक बौद्ध समाजाच्या माध्यमातून, मग तो चर्मकार समाजाचा असेल, बौद्ध समाजाचा असेल, मातंग समाजाचा असेल, या अनेक उमेदवारांना या भाजपनं डावललेलं आहे, त्यांच्यावर अत्याचार केलेला आहे आणि ह्याच आमच्या बहुजन बांधवांच्याकडून गेली 2 महिने प्रचार यांनी करून घेतलेला आहे आणि तिकीट देण्याचं आमिष दाखवून ऑलरेडी यांचा सगळ्या आधी म्हटलं होतं की खोकेची जेव्हा गोष्ट निघाली होती बाहेर, अशा पद्धतीचं काही राजकारण होऊन काही खोक्यांची पद्धत या ठिकाणी वापरून या ठिकाणी खोके घेऊन यांना तिकीट दिलेलं आहे बाहेरच्या उपऱ्या माणसाला. हे या ठिकाणी आमच्या या बहुजन समाजाला डावलल्यानंतर इथं सिद्ध होतंय. इथं या मतदारसंघामध्ये आम्हाला चर्मकार समाजाचा माणूस चालला असता, मातंग समाजाचा माणूस चालला असता, उमेदवार चालला असता, बहुजन समाजाचा म्हणजे बौद्ध समाजाचा उमेदवार चालला असता. त्याचप्रमाणे रुई मतदारसंघामधून सुहास कांबळे इच्छुक होते, तिळवणीमधून प्रमोद कदम इच्छुक होते, मातंग समाजामधून माने साहेब इच्छुक होते. या अनेक जणांचा विश्वासघात करून या भाजपनं, म्हणजे अर्थातच या आंबेडकरी चळवळीचा कुठेतरी विश्वासघात करून ही भाजप सत्ता आहे, खोक्याची सत्ता या ठिकाणी येऊ पाहत आहे. परंतु येत्या 7 तारखेला खोक्याची सत्ता येऊ न देता या ठिकाणी जनशक्ती कशा पद्धतीनं काम करते या ठिकाणी येत्या 9 तारखेला दिसणार आहे. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणखी एक गोष्ट समोर येते आणि जी आमदार अशोकराव माने यांनी या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे की सुहास राजमाने हे त्यांचे मानसपुत्र आहेत आणि त्यासाठी त्यांनी त्यांच्या त्या मानसपुत्राला तिकीट मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले असं काही सोशल मीडियामधून सध्या सांगितलं जातं. तुम्ही याविषयी काय सांगा? मी परवाच मोबाईलवरती माझ्या
पोस्ट बघितली, ती पेपरला न्यूज आली होती की हा सुहास राजमाने हा आमचा मानसपुत्र आहे आणि ही बहुजनांना अंधारात ठेवण्याची जी काही यांनी चाल खेळली ती माणगावचे राजू मगदूम आणि बापूंनी खेळली आहे. सरळ सरळ राजू मगदूम त्यामधून उल्लेख करतात की आम्ही हे ठरवून केलेलं आहे, ठरवून केलेलं आहे आणि आम्ही राजमानेंनाच तिकीट देणार होतो हे ठरवून केलेलं आहे. परंतु येत्याला 9 तारखेला जरी तुम्ही खेळ केला असेल तर जनता दुधखुळी नाही आहे. येत्याला 9 तारखेला तुमचा खेळ होणार आहे हे निश्चित आहे. परवा माणगाव या ठिकाणी महाविकास आघाडीची ज्यावेळेस प्रचार सभा होती त्यावेळेस तुम्ही एक भाषण त्या ठिकाणी केलेलं होतं आणि तुम्ही राजू मगदूम यांच्यावर आरोप केलेला होता की ते या मतदारसंघातील मागासवर्गीय आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात त्यांनी धाव घेतली होती. नेमका तो प्रकार काय आहे आणि काय सांगाल तुम्ही त्या संदर्भात? मी जे माणगावमध्ये ते बाबासाहेबांच्या स्पर्शभूमी ज्या ठिकाणी काँग्रेसची सभा होती त्या ठिकाणी खासदार राजू शेट्टी साहेब आणि बंटी साहेब त्या ठिकाणी त्या सभेला येणार होते. त्याच्या आधी माझं भाषण सुरू होतं. त्या भाषणात मी बोलताना बोललं की मागासवर्गीय आरक्षण असताना रोही जिल्हा परिषद मतदारसंघाचं मागासवर्गीय आरक्षण असताना इथल्या काही भाजपच्या नेते मंडळींनी कोर्टात धाव घेतली आणि कोर्टात धाव घेतल्यानंतर ते सांगितले की हा मागासवर्गीय मतदारसंघ आहे तो रद्द होऊन हा ओपन व्हावा. परंतु न्यायालय आमच्या बाजूने त्याचा काही निकाल झालेला नाही. त्या ठिकाणी निकाल तो मागासवर्गीयच असा लागला. त्याच्यामुळं कधी ओपन आरक्षण असताना आम्ही कधी त्यांच्या विरोधात कधी गेलो नाही. कारण की ज्याच्या ताटात आलंय त्यानंच खावं. आज आमच्या बहुजन समाजाच्या ताटात आलंय तर हे ताट तुम्ही भाजपची मंडळी हिसकावून घेऊ पाहते आहे. तथापि ते आम्ही सहन करून घेणार नाही. हा बहुजन समाजावर अन्याय आहे. मी एवढंच आमच्या जनतेला सांगू इच्छितो. धन्यवाद ओमकार, आपण या माध्यमातून आम्हाला ज्या तुमच्या भावना आहेत त्या तुम्ही प्रगट केल्या याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो. थँक्यू. धन्यवाद. जय भीम.